मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। दिवसेंदिवस आंदोलनाला पाठिंबा वाढत असताना आता राजकीय वर्तुळातील नेत्यांनी देखील उपोषणस्थळी भेटी देण्यास सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर आज आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले। मी इथे माणुसकी म्हणून आलो आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे असे खोतकर यांनी सांगितले। तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून ते स्वतः या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले। खोतकर यांच्या भेटीमुळे आणि विधानांमुळे मराठा आरक्षणाबाबत लवकरच काहीतरी सकारात्मक घडामोडी घडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे। मी काय पार्टी वगैरे म्हणून सहकार म्हणून इथे आलेलो नाही। मी आणि शेवटी एक माणुसकी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे। मी तसं सर्वच लोकांना भेटी देतो, तसं इथे भेट दिलेली नाही नाही मी त्यांचा निरोप घेऊन नाही आलेलो। आता या सगळ्या परिस्थितीवर सरकारने काय पाऊल टाकावं असं तुम्हाला वाटतं? माननीय मुख्यमंत्री महोदय यावर 100% सकारात्मक आहेत। माननीय शिंदे साहेब सकारात्मक आहे। मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी होतील। आरक्षण हा मागण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि सरकारने पूर्ण करण्याचा अधिकार सरकारने केलं पाहिजे। तोडगा कधी निघेल? तुम्ही सत्तेतले आमदार आहेत म्हणून विचारतोय, तोडगा कधी निघेल असं निघेल असं वाटतंय। माननीय देवेंद्रजी याच्यावर काम करतात। NTV न्यूज मराठी, मुंबई।